शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज प्रशासनाने आपला मोर्चा अधिक आक्रमक केला आहे. जालना शहर महानगरपालिकेने आज शहरातील मुख्य रस्त्यांवर धडक कारवाई करत अवैध बांधकामांवर हातोडा चालवला आहे. आज दिनांक 12 मे 2026 रोजी जालना शहराच्या हृदयस्थानी असलेल्या जनार्दन मामा चौक ते शामलाज हॉटेल आणि जुना मोंढा गेट या परिसरात ही धडक मोहीम राबवण्यात आली. नवनियुक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांच्या थेट आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रस्त्यांवरील अनधिकृत शेड, ओटे आणि अडथळे पूर्णपणे निष्कासित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे केवळ रस्तेच नव्हे तर या मोहिमेदरम्यान परिसरातील भूमिगत गटारे देखील स्वच्छ करून मोकळी करण्यात आली आहेत, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उपायुक्त त्र्यंबक कांबळे आणि सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मोर्चा सांभाळला. अतिक्रमण प्रमुख DC राठोड यांच्यासह स्वच्छता निरीक्षकांची मोठी टीम या मोहिमेत सक्रिय होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे ही कारवाई शांततेत पार पडली. आयुक्त अंजली शर्मा यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. जालना शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. शहरातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जालना लाईव्ह.